रात काय असते? रात असते दिवसभर काम करून, कष्ट करून थकलेल्या जीवांना त्यांच्या शरीराला विसावा देण्याची व्यवस्था जी निसर्गाने आपल्या प्राकृतिकपणाच्या जोरावर उभी केलेली आहे. रात्र काळोखाची असेल म्हणजे अमावस्येची असेल तर ती केवळ काळोख घेऊन येत नाही, तर काळोखासोबतच आकाशात रात्रीच्या वेळी लुकलुकणारे जे लहान मोठे तारे, ग्रह वगैरे असतात, त्यांना पूर्ण तेजाने चमकण्याची, आपले सत्व दाखविण्याची संधी देते. मात्र माणूस असा करंटा ज्याने स्वतःसाठी काही जाचक गोष्टी तयार केलेल्या आहेत. म्हणजे त्याने अमुक एक दिवस शुभ, तमुक एक दिवस अशुभ, अमुक एक वेळ अशुभ, तमुक एक वेळ शुभ. चांदण्याची रात्र असेल तर ती शुभ मानायची आणि अमावस्या मात्र अशुभ. पूज्य विनोबा भावेही तेच म्हणतात की अमावस्या ही यासाठी महत्त्वपूर्ण असते की ती आकाशातल्या छोट्या मोठ्या ताऱ्यांना आपले तेज दर्शविण्याची संधी देते. अलीकडे या विरोधात काही मंडळी बंड करून उठतात आणि त्यांचं म्हणणं असं असते की काहीही शुभ आणि काहीही अशुभ नसते. त्यामुळे अमावस्या ज्या दिवशी असेल त्या दिवशीही अशी मंडळी आपल्याकडील मंगल कार्ये निर्विघ्नपणे पार पाडताना दिसतात. अर्थात जी मंडळी पुरोहितांच्या सल्ल्याने आपल्याकडच्या शुभ कार्याची वेळ तारीख ठरवतात, ते ही गोष्ट मानत नाहीत. त्यांना हे पटतच नाही. त्यांना असं वाटते की आता अशी जी माणसं आहेत की जी अमावस्येच्या दिवशी काही असं आगाऊपणा करतात, त्यांच्या त्या शुभ कार्यामध्ये नक्की काहीतरी
गंडांतर येणार. पण गंडांतर येणं न येणं हे माणसाच्या कार्यशैलीवर, वकुबावर, समजदारीवर आणि घेतलेल्या अयोग्य निर्णयावर अवलंबून असते. त्यात काळाशी काहीही सुतराम संबंध नसतो. काय वाटते मित्रांनो तुम्हाला? तुम्ही अशा गोष्टी पाळता? मी तरी पाळत नाही. म्हणजे मला तर अलीकडच्या रिटायरमेंटच्या काळात दिवस कोणता आहे हेही आठवत नाही. त्यामुळे मग अशुभ दिवस, शुभ दिवस हे काही मी फारसं ध्यानात घेत नाही.